कर सहाय्यक म्हणजेच टॅक्स असिस्टंट नावाचं पद एमपीएससी मार्फत भरले जातं. जीएसटी डिपार्टमेंटचं एक महत्वाचं पद आहे. कर्मचारी म्हणजे गट क ची पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड आहे. ह्याची जाहिरात आलेली आहे 282 जागांची. सगळ्यात महत्वाचं त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलंय आणि तिकडं मागणी पत्र सुद्धा एमपीएससी कडे अधिक जागेचं मागवलेलं आहे. त्यामुळे ह्या जागा 100% वाढणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी माहिती नसतात, ते म्हणजे इथं तुमचं प्रमोशन काय असतं, तुमची बदली कशी होते, तुम्हाला सुट्ट्या किती असतात, सुविधा असतात का, पेन्शन काय असतं, पगार किती दिवसांनी किती वाढतोय, त्यासोबत तुमचा अभ्यासक्रम, जाहिरात, स्टडी प्लॅन कसा असावा, इतर काही सुविधा असतात का, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. नाही तर उगाच अभ्यास करतोय त्या पदाबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक असतं. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला त्या सगळ्या डाऊट तुमचे क्लिअर करणार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून आपल्याला जर खूप लोकांची डिमांड असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळे डाऊट क्लिअर होतील. आणि ज्या लोकांनी अजूनही आपल्या एमपीएससी फॅक्टरी महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करून घ्या, जेणेकरून आम्ही ज्या परीक्षाबद्दल माहिती सांगतोय ते तुम्हाला कळत जातील. सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः या पदावर काम केलेलं आहे. मी गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट व्हायचो, थोड्या दिवसांनी मला वाटायचं की नाही करायचं, आपल्याला जमत नाही, एखादा स्वभाव असतो, बंडखोर असतो, तर ते नाही जमत. ते ह्या पदावर मी स्वतः काम केलेलं आहे आणि सगळं मिळून 5-6 महिने होतो. पण त्या 5-6 महिन्यामध्ये 2 महिने इलेक्शनला, 2 महिने अँटी करप्शनला आणि 2 महिने ह्या डिपार्टमेंटला काम केलेलं आहे. ह्या डिपार्टमेंटचा एक उपविभाग म्हणजे प्रोफेशन टॅक्स असतो आणि प्रोफेशन टॅक्सला मी स्वतः तिथं काम केलेलं आहे. तिथल्या कामाची अपडेट घेतलेली आहे. त्यातही मी जेव्हा ड्युटीला होतो तेव्हा कोविड होता, त्यामुळं अनेकदा तिथं ऑफिसच बंद असायचं. तरी सुद्धा ज्या गोष्टी मला माहिती आहेत, तिथल्या लोकांच्या अनुभवलेल्या आहेत, आमचे अनेक मित्रमंडळी आहेत आणि तेवढा काळ पुरेसा असतो की तुम्हाला एखाद्या विभागाची माहिती येण्यासाठी. ओके, तर आता हे कर सहाय्यक पद आहे, याची आपण बेसिक टू ऍडव्हान्स सगळी माहिती घेणार आहोत. त्याच्या आधी एक सांगतो की यशस्वी अधिकारी म्हणजे यशाची हमी. मी स्वतः एकदा पीएसआय म्हणून सिलेक्ट झालोय, एकदा टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्ट झालोय आणि राज्यसेवेच्या 2-2 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा अभ्यास आम्हाला माहितीये, कशी एमपीएससी पास करायची आम्हाला माहितीये आणि तुम्ही अनेकदा अपयशी शिक्षकांकडून, मार्गदर्शकांकडून शिकले असता. एकदा यशस्वी शिक्षकांकडून शिकून बघा, काय शिकवतायत, कसं शिकवतायत तुम्हाला कळेल. आमच्यासोबत अनेक अनुभवी शिक्षक आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास कसा वाढवायचा ह्या गोष्टी कळतील. इथं काय आहे की कंबाईन गट ब आणि गट क साठी एकच अभ्यासक्रम आहे, विषय तेच आहेत, पूर्वला आहेत, मुख्यला आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काठिण्य पातळी सुद्धा सेम आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा सेम आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांसाठी सगळेच एक बॅच असते आणि ती आपली बॅच आहे एकलव्य बॅच महाराष्ट्र अकॅडमी ह्या ऍपमध्ये. तुम्हाला काही डाऊट असेल तर इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे, ह्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकताय. गट ब मधले पीएसआय एसटीआय एएसओ, त्यासोबत गट क मधले टॅक्स असिस्टंट, लिपिक, उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक ह्या सगळ्या पदांसाठी अगदी आरटीओ एएमव्हीआय पद जे आहे त्याच्या सुद्धा पूर्व परीक्षेसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे. फक्त 1100 रुपयात पूर्व आणि मुख्य संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही शिकवत असतोय. ह्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आणि आता आपण डिटेल गोष्टी बघूया. तुम्हाला बॅच आवडली नाही तरी सुद्धा आम्ही फी रिटर्न देतो, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण बॅच घेतल्यापासून 4 दिवसात सांगा, नाही तर बॅच 6 महिने बघायचे नंतर सांगायचे हॅलो आम्हाला आवडली नाही, असं व्हायला नको. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा पात्रता काय आहे. कर सहाय्यक होण्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे, तर शिक्षण तुम्हाला पदवी लागतं, कुठलीही पदवी चालते. वायसीएम ची चालते, ठीक आहे, इंजिनिअरिंग चालतंय, मेडिकल चालतंय, काही चालतंय, बीएससी अग्री चालते, बीएससी चालते, काहीही कुठलीही डिग्री पाहिजे ज्याला पदवी म्हणतो आपण, ज्याला विद्यापीठाची मान्यता आहे, कुठलीही पदवी चालते. तुमचं वय काय, मिनिमम वय त्यांनी सांगितलं की 19 वर्ष. इकडे तुमच्या कास्टच्या लोकांना तर 38 वर्ष होईपर्यंत, सॉरी 43 वय होईपर्यंत एक्झाम देता येते. ओपनचं असेल तर 38 आहे. आता सगळेच लोक कुठल्या ना कुठल्या कास्टमध्ये आहेत. ईडब्ल्यूएस आल्यामुळे आता कोणाला म्हणायला चान्स नाही राहिला की मी कुठल्या तरी कास्टमध्ये नाही, माझी आर्थिक परिस्थिती नाही आणि मला वय वाढून पाहिजे. इथं वय पुरेसं दिलेलं आहे. विशेषतः कोणी जर माजी सैनिक असेल तर त्यांना अजून एक्सटेंड केलेलं आहे. सगळ्यांसाठी आहे, चांगली पोस्ट आहे. तुम्हाला सगळं सांगतो, पॉझिटिव्ह बघा, निगेटिव्ह बघा, तुमची गरज बघा, तुमची क्वालिटी बघा, त्याच्यानुसार तर तुम्ही अभ्यास केला मन लावून तर तुम्हाला 100% यश मिळू शकतं. आता इथं शारीरिक पात्रता, उंची, वजन, छाती इथं काहीच नाही. फिजिकलसाठी तुम्हाला काहीही पात्रता नाही. मैदानी चाचणीचा इथं काही प्रश्नच नाही. इथं परीक्षा पद्धत जी आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेला 100 प्रश्न असणार, 100 गुण असणार. मुख्य परीक्षेला तुम्हाला 200 प्रश्न असणार आणि एकूण 400 गुण असणार. निगेटिव्ह मार्किंग असते, 4 प्रश्न तुमचे चुकले तर तुमचा 1 गुण जाणार. ओके, म्हणजे 0.25 असं म्हणू शकतो आपण की 0.25 तुमचे गुण जाणार आहेत. प्रश्न
100 असतात प्रिलिम्सला, ते आपण बघितले, आणि मुख्यला असतात 200 क्वेश्चन, आणि गुण इकडं 100 असतात, तिकडं 400 असतात. आता महत्वाचा विषय आहे की प्रिलिम्सचे मार्क पकडले जात नाही. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे. काहींचा अभ्यास झालाय तर तुम्ही व्हिडिओ पुढे जाऊन सुद्धा बघू शकता, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही. आता ही झाली तुमची परीक्षा पद्धत. आता इथं विषय काय आहे की तुमची जी पूर्व परीक्षा आहे त्याला जो एमपीएससीचा कॉमन सिलेबस आहे तोच आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे. पूर्व परीक्षेला 100 गुण आहेत. सगळ्यात आधी फोकस करायचा आहे तो म्हणजे तुमच्या पूर्व परीक्षेवर, कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला मुख्यला बसताच येत नाही. पूर्व परीक्षेचा तुमचा क्लिअर झालं नाही तर तुमचा काहीच फायदा नाही. परंतु पूर्व परीक्षेला तुम्हाला 100 पैकी 98 आले, 100 आले तरी तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. मुळात एवढे मार्क एमपीएससी मध्ये पडत नाहीत. आता कट ऑफ किती लागते, तर कट ऑफ कुठेतरी 40-50 असं लागतंय. हे व्हॅरी होते. व्हॅरी का होते की एखाद्या वर्षी पेपर अवघड आला तर मेरिट कमी जाते, एखाद्या वर्षी सोपा आला तर मेरिट वर जाते. त्यातही कास्ट वाईज तुमच्या आरक्षणानुसार हे सगळं मेरिट कमी जास्त होत असते. ह्याचं टेन्शन घेऊ नका की आपल्याला विषय किती असतात, अभ्यास काय आहे, त्यातही कसा अभ्यास करायचा आहे की जे सोपे घटक आहेत, सोपे विषय आहेत ते आधी घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची गुढी लागेल, तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल. ठीक आहे. आता ह्याची बुक लिस्ट मी तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण काही जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं आधीच तोंडपाठ झाले, त्यांना फक्त रिव्हिजन द्यायची असते. तरी सुद्धा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं जे बुक येतंय मास्टर बुक जीकेचं, त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखाद्या चांगल्या बुक शॉपला एका विषयाचे 2-3 पुस्तकं बघा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या. त्यासोबत तुम्ही एक सराव प्रश्नसंच म्हणून घ्या, जो तुम्हाला पूर्व परीक्षेला कामाला येईल. पूर्व परीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल की बाबा असे प्रश्न आले होते आणि अशा पद्धतीने विश्लेषण केलं तर आपला एक प्रश्न वाचताना अनेक प्रश्नांचा अभ्यास होतोय. या पद्धतीने सुद्धा तुम्ही विश्लेषण करू शकताय. बुक लिस्टवर सुद्धा मी फोकस करणार नाही, कारण प्रत्येकाची बुक लिस्ट वेगळी असू शकते आणि त्या संदर्भात कोणाची अडचण असेल तर आपण सेपरेट त्याच्याबद्दल व्हिडिओ घेऊ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सांगू. ठीक आहे. ही बॅच आहे आपली, तुम्हाला सांगितलं एकलव्य बॅच आपली महाराष्ट्र अकॅडमी मध्ये आहे. चांगली बॅच आहे, बेसिक टू ऍडव्हान्स आहे. यशस्वी झालेले युपीएससी एमपीएससी मधून अंतिम निवडलेले अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक आहेत. बॅच आपली चांगली आहे. तुम्हाला आमच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. फायदा घ्यायचा असेल तर घ्या, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होईल. कारण शेवटी काय असतं, एखादा व्यक्ती 10 वर्ष अभ्यास केलाय, प्रिलिम्सच पास नाही, किंवा एखादा व्यक्ती फक्त 10 वर्षात 1-2 वेळा प्रिलिम्स पास झालाय आणि तुमच्या समोर समजा मी आहे की बाबा पहिल्या अटेम्प्टला फायनल सिलेक्शन पीएसआय मध्ये झाले, तर खूप वेगळा विषय होतोय. ठीक आहे, तिथं काय मला काढलेले, मी स्वतः सोडलेले आहे. अजूनही मेलला तसेच राजीनामे पडले आहेत तेव्हाचे, आणि इकडे पण मी स्वतः सोडलेलं आहे, मला काही कोणी काढलेलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या की आमच्याकडे जरा डोक्यात वेगळे प्लॅन होते म्हणून आम्ही सोडलेलं आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला पगार आणि पेन्शन, पहिला विषय आहे की तुम्हाला 2 टाईपचे पेमेंट असतात. एक असतं ग्रॉस पेमेंट. ग्रॉस म्हणजे काय आहे, तुमच्या सॅलरी स्लिपवर दिसतंय. आणि एक असतं नेट. ग्रॉस म्हणजे काय आहे, एकूण पेमेंट. आता जवळपास 48,000च्या आसपास तुम्हाला इथं पेमेंट मिळतं. मी आसपास का म्हणलोय, कारण जर मेट्रो सिटी असेल तर तुम्हाला थोडं पेमेंट जास्त असते, आणि जर तुम्ही ग्रामीणला असाल तर थोडं पेमेंट कमी असते. परंतु नेट पेमेंट म्हणजे काय, तुमच्या हातात काय येते, हातात काय येते, तुम्हाला जवळपास 40,000च्या आसपास पेमेंट हातात येते. त्याचं कारण असं आहे की 8,000 गेले कुठं, तर तुमचा जो भविष्य निर्वाह निधी असतो, पीएफ, जे तुम्हाला आता पेन्शन बंद झाले, पेन्शन आता कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला मिळणार नाही. तुम्ही डेप्युटी कलेक्टर असाल, तहसीलदार असाल, तर तिकडे शिपाई असाल, पोलीस असाल, तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. तुम्हाला मिळणार ते म्हणजे पेन्शन फंड. थोडक्यात हा पेन्शन फंड तुमच्या दर महिन्याला एक 4 ते 5,000 तुमच्या अकाउंट मधून वजा केला जातो. तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता. त्यासोबत शासनाच्या काही कटिंग असतात, ज्या तुमच्याच फायद्यासाठी त्यांनी कट केल्या असतात, त्या वजा होतात आणि तुमच्या हातात नेट एवढं पेमेंट येतं. ह्याच्यामध्ये पलीकडची गोष्ट अशी आहे की आता नवीन वेतन आयोग लागू होतोय, आणि नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमचं पेमेंट जवळपास 20% वाढतं. ते इथून मागच्या सगळ्या 7ही वेतन आयोगानुसार वाढलेलं आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगानुसार जवळपास तेवढंच वाढतं. दुप्पट पेमेंट कधीही होत नाही. हे जे आहे ना 40, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून 50,000 स्टार्टिंगला पेमेंट मिळणार आहे. मुळात वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासूनच लागू झालेला आहे. मग जर एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाले आणि त्याचं जॉईनिंग 27च्या एंडला झाले, तरी सुद्धा त्याला जेव्हा जॉईन झाला तेव्हापासूनचं पुढचं जो फरक पडतो तो फरक मिळत असतो, त्याला फरक म्हणतात. पगारातला तुमच्या फरक आहे. समजा एखादा विद्यार्थी
1 जानेवारी 2027ला जॉईन झाला आणि ऍक्च्युअल वेतन आयोग 2028ला लागू झाला 1 जानेवारीच्या, तर 1 वर्षामध्ये जो गॅप पडतोय तुमचा हा 10-10 हजाराचा, तो 1,20,000 तुम्हाला वन टाइम तुमच्या अकाउंटला येऊन जातो. परंतु तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरचा विषय हा. ठीक आहे, त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास कसा करायचा आम्ही तुम्हाला सांगतो. आता बघा, प्रत्येकाचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आमच्या इकडं प्रमोशन कसं होतंय. हे बघा, टॅक्स असिस्टंट नावाची पोस्ट आहे, ह्याच्यावर मी काम केलेलं आहे म्हणून मला जास्त सांगता येते की माझ्या वेळेचे जे विद्यार्थी होते, समजा ज्यांचं 2020ला जॉईनिंग होतं, तर अशा लोकांचं 2026 मध्ये सगळ्यांचंच प्रमोशन झालेलं आहे एसटीआय म्हणून. म्हणजे टॅक्स असिस्टंटचं काय होणार, एसटीआय होणार. मग एसटीआय जर तुम्ही असाल तर जवळपास आता इथं 5 ते 6 वर्ष लागत आहेत सध्या, तर इथं मात्र सध्या 10 वर्ष लागत आहेत तुम्हाला एसटीओ व्हायला. एसटीओ म्हणजे काय आहे, सेल टॅक्स ऑफिसर आहे. आणि त्यानंतर पुढे जवळपास 10 वर्ष लागतात तुमचा एसीएसटी व्हायला. एसीएसटी ही क्लास 1 ची पोस्ट आहे, एसटीओ ही क्लास 2 पण गॅझेटेड पोस्ट आहे, ही पण क्लास 2 ची आहे, ही क्लास 3 ची पोस्ट आहे. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने प्रमोशन होतं. तुम्ही लगेच वर्ष पकडून बसू नका. तुम्हाला माहिती की शासकीय काम 6 महिने थांब, कधी कधी हे प्रमोशन लवकर होणार, कधी कधी लेट होणार. म्हणजे एखादं 10 ऐवजी 8 वर्षात होणार, एखादं 10 ऐवजी 12 वर्षांनी होणार. इथं काही कोणी लिहून देत नाही की बाबा तुझं आता 2028ला जॉईनिंग आहे तर तुला 2038 मध्ये आम्ही हे प्रमोशन देणार, असं काहीही ठरलेलं नसतं. हे शासकीय काम आहे, अलीकडे जाऊ शकतं, पलीकडे जाऊ शकतं, असं काहीच नाही की नेहमीच लेट होईल. खूप वेळा ते तुमच्या वेळेच्या आधी सुद्धा होतं, लोक प्रमोशन घेत नाहीत, अशी सुद्धा परिस्थिती असते. प्रमोशन तुम्हाला कळलंय की अशा पद्धतीने प्रमोशन होतंय आणि तुम्हाला पुढे जायला तो चान्स असतोय. त्यासोबत तुम्हाला इथं अभ्यासाला वेळ मिळतोय. की समजा आता मी होतो, माझ्यासोबत अनेक लोक असे होते की जे टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन झाले होते, शेवटी टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन केले, तरी त्यांचा बिचाऱ्यांचा एमपीएससीचा अभ्यास होता, त्यांनी राज्यसेवा मेन्स दिल्या होत्या. त्याच्यापैकी कित्येक लोक डीवायएसपी पोस्टवर गेले, उपशिक्षण अधिकारी झाले, असिस्टंट बीडीओ झाले, म्हणजे वेगवेगळ्या पोस्टवर लोक गेलेले आहेत. काही आवड होती, कोणी पीएसआय म्हणून जॉईन केलं. प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. एखाद्याने तलाठी पण जॉईन केलं की चला बाबा मला गावाकडे मिळते, माझा जिल्हा मिळतोय, मला फील्डवर काम करायचं आहे. ठीक आहे, तर प्रमोशन हे काय आहे, तुमचं ठरलेलं आहे की एवढ्या एवढ्या वर्षानं प्रमोशन होतंय, त्याच्यामध्ये फक्त मागं पुढे होतंय, वेगळं काय नाही. ठीक आहे, आता प्रशिक्षण बघा, कुठल्याही पोलीस विभागाचं पद वगळता कुठल्याही वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4च्या पदासाठी डायरेक्ट प्रशिक्षण नसतं. म्हणजे तुमचं कर सहाय्यक म्हणून सिलेक्शन झालं, एसटीआय म्हणून सिलेक्शन झालं, तर तुम्हाला डायरेक्ट कामाला बसवतात पहिल्या दिवशी. तुम्हाला प्रशिक्षण नावाची गोष्ट 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी असते. जशी त्यांच्याकडे व्हॅकन्सी असेल, जशी पुढची बॅच बोलवतील तसं असतं. म्हणजे एखादा विद्यार्थी कुठल्या तरी 1 जानेवारीला जॉईन झालाय, तर 1 जानेवारीला जॉईन झाल्यानंतर त्याला बसवतात किंवा हा टेबल, ही खुर्ची, हा कॉम्प्युटर, इथं बसायचं, काय असेल तुमचे ते कामं करायचे. एखादी व्हिजिट असेल व्हिजिट करायची, सिनियरने सांगितलेले कामं करायचे, तुमचे नियमित कामं करायचे, ज्या गोष्टी डेली अपडेट करायच्या त्या अपडेट करायच्यात, जे लोक टॅक्स बुडवत आहेत त्यांना काहीतरी कॉल करायचे, मेल करायचे, त्यांचा फॉलोअप घ्यायचा, जेणेकरून आपलं टॅक्स कलेक्शन वाढेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला डायरेक्ट कामावर घेतलं जातं. आणि जर त्यांना असं झालं की 6 महिन्यांना पुढची जी बॅच आहे तिच्यासाठी आता जागा मोकळ्या आहेत, तर तुमच्याच बॅच पैकी काही लोकांना बोलवलं जातं, निम्मे बोलवले जातात. बॅच छोटी असेल तर, थोडी मोठी असेल तर मागचे पुढची अजून काय बोलवले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंगला बोलवलं जातं. असं काहीच नाही की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला आधी प्रशिक्षणाला पाठवलंय 6 महिने, असं नाही. आणि प्रशिक्षण सगळं 1 महिन्याचं असतं. तिथं पण जाऊन काय गप्पा टप्पा, जरा खायचं प्यायचं वेगळं, 10 ते 5 तुम्हाला बसवणार, काहीतरी वेगळं सांगणार, कोणाचं तरी मोटिवेशन. प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला काय लेफ्ट राईट करायचं नाही, पीटी बीटी तसं काही नसतं. ठीक आहे, म्हणजे प्रशिक्षण एकदम बेसिक गोष्ट आहे. ती टॅक्स असिस्टंट असेल किंवा एसटीआय असेल, दोन्हीना सेम आहे. तुम्ही एसटीआय म्हणून सिलेक्ट झाला तर तुम्हाला वाटतं सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा जीएसटी इन्स्पेक्टर म्हणजे एकदम टोपी, हातात काठी आणि चाललाय परेड करत, असा नाही. नावाला फक्त आहे. जसं कॅनल इन्स्पेक्टर असतं तसं सेल टॅक्स इन्स्पेक्टर असतं, नावात इन्स्पेक्टर आहे. त्याला इन्स्पेक्टर म्हणून पोलिसांसारखं काही नसतं. त्यांचं पण तसंच आहे की बाबा एकदा जॉईन झाला की जॉईन झाल्यानंतर तू काय करायचंय, तुझं तुझं कामाला बसायचं. कामाचं स्वरूप दोघांचं एकच आहे. टॅक्स असिस्टंट हा काय एसटीआयला ज्युनियर नसतोय, म्हणजे तसं जरी ज्युनियर असला तरी एसटीआयच्या हातात ही पॉवर नसते की बाबा तू सुट्टी कॅन्सल करतो, तुला इकडेच पाठवतो, तू माझं हेच काम कर, तू माझ्या झेरॉक्सच आणून दे, असलं काही सांगता येत नाही.
जर एखादा टॅक्स असिस्टंट जॉईन होऊन 6 महिने झाले असेल ईएसटीआय नंतर आलं तर तो जुना टॅक्स असिस्टंट याला येड्यात काढतो, कारण तिथला एक्सपिरियन्स असतो आणि एसटीआय कडे टॅक्स असिस्टंट पदाचं काहीही आणलेलं नसतं. त्याच्यामुळे तो कोणाला विचारत पण नाही. विचारतो कोणाला? त्याच्या वरची एसटीओ आणि एससी आले का लक्षात? म्हणजे काय असतं, तुमची जी रचना असते ती आपण अजून डिटेल घेऊ. ठीक आहे, आता बदलीचं बघू तुमच्या. म्हणजे तुम्हाला हे कळलं की प्रशिक्षणाचा काही विषय नाही, डायरेक्ट कामाला पाठवतात. पुढचा आहे विषय बदलीचा. लक्षात घ्या, जेवढे लोक आता समजा ह्या 282 जागा आहेत, 282च्या जागा वाढल्याच नाहीत असं पकडूया आपण, किंवा वाढल्या. आता ह्या झाल्या आपल्या टोटल 500 जागा. 700 होणार आहेत म्हणतायत, पण 500 झाले. आता हे 500 झाल्यानंतर ह्यांचं सिलेक्शन झालेल्यापैकी 300 लोक फक्त मुंबईत पाठवतात आणि 200 बाकीचे 200 ह्याच्यामध्ये पुणे आलं, ठाणे आलं, नवी मुंबई आलं, इतर सगळे जिल्हे आले, नाशिक आलं. कमीत कमी 300 प्लस लोक हे मुंबईला जाणार. 300 प्लस, 300 पण नाही, 300 पेक्षा जास्त लोक हे मुंबईला जाणार. इतर सगळे म्हणून 200 लोक इकडे तिकडे जाणार. हा 300चा आकडा कधी कधी हे 500च्या 500ला नेऊन घातलं. फक्त इथं अपवाद जे आहेत, कोणीतरी अपंग आहे, कोणाच तरी आई वडिलांना कॅन्सर आहे, कोणाची तरी खूप इमर्जन्सी आहे, एखाद्याचा लय दाबून वशिला लागला मोठा आणि तो लागला, ऍक्च्युअल वशिला झाला, तर तिथं तुम्हाला चान्स आहे मुंबईच्या बाहेर राहण्याचा. कारण मुंबईमधलं एमपीएससी कोणी करतच नाही. एमपीएससी केली तर त्याचं सिलेक्शन होईल का नाही ह्याची काही गॅरंटी नसते. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तिथली संख्या जी असते ती खूप कमी असते. म्हणजे समजा आपण बीड पकडलं तर बीडच्या 10% सुद्धा लोक मुंबईतून सिलेक्ट होत नाहीत. एवढी मुंबईचा प्रॉब्लेम आहे. मुळात प्रॉब्लेम नाही तो, मुंबई एवढी मोठी आहे, ते जग इतकं पुढे गेलेलं आहे की त्यांना ह्या शासकीय नोकरीचं काहीही पडलेलं नाही. त्यांना माहिती यांना 4 पैसे फेकले की कामं होतात, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यांची मानसिकता मी तुम्हाला सांगतोय. आणि आपली परिस्थिती जरा नाजूक असते. शेतकरी कुटुंब आहे, कोणीतरी आई वडील मजुरीला जात आहेत घरी, कोणीतरी आई वडील किंवा कोणीतरी पोलीसमध्ये आहे, मास्तर आहे, कुठेतरी एखादा छोटा मोठा कामगार आहे, छोटा मोठा किराणा दुकान आहे, 2-4 एकर बागायती आहे. ह्याच्या पलीकडे काहीही नसतं. जे लोक मोठे असतात, आता समजा तुम्ही आहात, तुमच्या अकाउंटला 100-50 कोटी असते, तर तुम्ही अजिबात एमपीएससी केली नसती, हे तुम्हाला माहिती आहे. उद्या जर तुम्ही क्लास 1 झालात, तुम्ही एकदम करप्शन करून, आपली सिस्टीमच तशी ना, तुम्ही करप्शन केलं खूप सगळे पैसे कमवले. हे 100 कोटीच्या इकडे प्लॉट आहेत, तिकडे 2-4 हॉटेल आहेत, 10-20 गाड्या आहेत, जमीन घेतली 5-50 एकर, तर तुम्ही तुमच्या मुलाला कधीही म्हणणार नाहीत बाबा जा एमपीएससी कर, एसटीआय हो, तहसीलदार हो, नाही. आणि तो सुद्धा स्वतः करत नाही, ही फॅक्ट आहे. तर इथं तुमची बदली होती, परंतु पहिली पोस्टिंग ही तुम्हाला मुंबईत मिळण्याची शक्यता आहे. ह्या 400 जर जागा पकडल्या तर ह्या सगळ्याच लोकांना मुंबईतून बाहेर यायचं असतं. ह्याच्यापैकी फक्त 2-5% लोकांना मुंबईत राहायचं असतं, बाकी सगळ्यांना मुंबईच्या बाहेर जायचं, स्वतःच्या गावाला जायचे, पुण्याला जायचं किंवा अजून इतर ठिकाणी जायचे. पण मुंबईत श्वास गुदमरतो आणि मग हे लोक बाहेर पडायचं म्हणतात. परंतु नियमानुसार 3 वर्ष तुम्हाला बदलीला अर्जच करता येत नाही. म्हणजे 3 वर्ष तुम्ही तिथं बांधून टाकल्यासारखे मुंबईत राहणार आणि ती सवय होऊन जाते. मुंबईत सुद्धा राहिलं पाहिजे. मी स्वतः मुंबईत राहिलोय. मुंबईत राहिल्यामुळं काय होतं की तुम्हाला कळतं की महाराष्ट्र एवढा मोठा आहे, मुंबई एवढी मोठी आहे आणि ह्या मुंबईचं वातावरण कसं आहे, कल्चर कसं आहे, लोकल कशी चालतीये, मंत्रालय कसं आहे, सगळ्या गोष्टी कळतात. मुंबईत राहिलं नाही तर तुम्ही आयुष्यात काहीतरी चुकलात. तुम्ही महाराष्ट्रात राहताय पण तुम्ही काहीतरी चुकलात, त्याच्यामुळे तुम्ही मुंबईला राहिलंच पाहिजे. कंपल्सरी इथं तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज मिळते, पण 3 वर्ष तुम्हाला बदलीला अर्ज करता येत नाही. ठीक आहे. मग आता ही बदली तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला वेगळे अर्ज द्यावे लागतात किंवा विनंती बदली असते आणि एक प्रशासकीय असते. म्हणजे शासन स्वतःहून तुमची बदली करते, पण बदली तिथल्या तिथं करते. ओके, म्हणजे ह्या टॅबलावरून त्या टॅबला किंवा ह्या फ्लोअरवरून त्या फ्लोअरला. ह्याच्यापेक्षा मोठी बदली प्रशासकीय नसती. पहिली 5 वर्षाच्या आतली, म्हणजे 3 वर्षांनी बदली होणार, हा टेबल सोडून त्या टेबलला. आणि 5 वर्षानंतर मात्र तुम्हाला मुंबईतून बाहेर काढतात. तोपर्यंत तुमचं असंही प्रमोशन आलेलं असतं. म्हणजे अनेकदा असं होतंय आमच्या मुलांचं की बाबा तो कुठेतरी टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन झाला, त्यानं 3 वर्ष कसे बसे काढले आणि मग त्यानं बदली करून घेतली. इकडे येऊन एखादं वर्ष झालं की लगेच त्याचं प्रमोशन झालं, एसटीआय म्हणून पुन्हा मुंबईत गेले. म्हणजे अशाही गोष्टी घडतात. आता ते कायदेशीर प्रोसेस आहे. कदाचित तुमच्या वेळेस असं होईल की बाबा इथं मुंबईला निम्म्याच्या कमी लोक घेतील आणि बाकीचे लोक बाहेर टाकतील. आता मुंबईला एवढे जास्त लोक काय घेतात ह्याचे कारण सांगतो. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातला एमपीएससी मधून सिलेक्ट झालेला माणूस या पदावर तरी मुंबईला राहायला तयार नाही. तो म्हणतो मला चांगलं कक्ष किंवा त्याच्यापेक्षा मोठं पद द्या, क्लास 1चं द्या कमीत कमी, जिथं 4 पैसे खाता येतील. कारण त्याच्याशिवाय मुंबईत जगणं अवघड आहे. मुंबईत जगणं खरंच अवघड आहे. आपल्या जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा कुठेतरी सत्कार होतात आणि आपल्याला वाटतं हा आता मी लय मोठा झालोय,
आता मला एवढा पगार, मी आता शासकीय नोकर झालोय, माझं असंच लग्न झालंय. अरे पण बाबा त्या मुंबईत तुम्हाला कोणीच विचारत नाही, ही फॅक्ट आहे. मग अशा वेळेस काय होतंय की बदलीसाठी हा माणूस तडफडत असतो. आणि आता बदली झाली की मुंबईतून बाहेर आले की थोडं बरं होतं, पण प्रमोशन झालं की पुन्हा मुंबईत जावं लागतं. तुमच्या वेळेस असं होईल असं नाही. कदाचित ते म्हणतील 500 जागा आहेत, पण आम्हाला सध्या 100च लोकांची गरज आहे. मुंबईचं टॅक्स कलेक्शन महाराष्ट्राच्या जवळपास निम्म आहे. त्याच्यामुळे निम्मा स्टाफ तिकडे लागतोच. आणि त्यातही स्टाफ नाशिकला जायला तयार आहे, पुण्याला जायला तयार आहे, मुंबईला जायला तयार नाही. त्यामुळं सोडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. वशिलेबाजी तिथं जास्त होती की आम्हाला इथून जाऊ द्या. आणि त्याच्यामुळे लोक कमी पडतात. लोक कमी पडतात म्हणून नवीन आलेले लोक बाहेर पडतो आणि नवीन आलेले लोक सगळे तिकडे शिफ्ट केले जातात. ठीक आहे, असा विषय आहे. बदली होती. जर तुम्ही नवरा बायको असाल तर तुमची बदली लवकर होती. जर तुम्हाला आई किंवा वडील दोघांपैकी एकच नसेल तर बदली लवकर होते एकाच्या सांभाळासाठी. दोघंही असतील किंवा दोघंही नसतील तर तुमची बदली होत नाही. तुम्हाला इथं बदलीसाठी आरक्षणाचा काहीच फायदा नाही. तुमचा नवरा किंवा बायको हे केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या नोकरीला पाहिजेत तर तुम्ही तिथं बदलीला पात्र होता, किंवा तुम्हाला तुमच्या बायकोला तुमच्या मुलांना किंवा आई वडिलांना दोघांपैकी कोणी चालते, म्हणजे आई किंवा वडील. बायको असेल तर नवरा, किंवा नवरा असेल तर बायको, किंवा स्वतः सुद्धा, किंवा मुलं. ह्याच्यापैकी कोणाला एखादा गंभीर आजार आहे, समजा कोणाला कॅन्सर आहे, एड्स आहे, एखाद्याचं हृदयाचं ओपन हार्ट सर्जरी झाले, एखाद्याचं ब्रेन कॅन्सर झालं, म्हणजे त्याचं ब्रेन ट्युमरचं काहीतरी ऑपरेट झाले, म्हणजे खूप मेजर डिसीज आहेत, किडनी ट्रान्सप्लांट झाली. तर अशा 5-6 मोठ्या मोठ्या आजारामध्ये तुमची विनंती बदली लवकरात लवकर होते आणि तुम्हाला तिथून लवकरात लवकर बाहेर काढलं जातं, परंतु त्याच्याशिवाय तुमची बदली होत नाही. ठीक आहे. आता हा झाला बदलीचा विषय, की तुम्हाला पती पत्नी एकत्रीकरण म्हणून सुद्धा पाठवलं जातं. इतर तुमचे कुठलेही कारण चालत नाहीत आणि डॉक्युमेंट कंप्लीट असल्याशिवाय तुमची बदली होत नाही. नाहीतर इतर कर्मचारी माहितीचे अधिकार टाकतात. इतर कर्मचारी तुमच्या मागे लागतात. तुम्ही म्हणताल, की नाही आमच्या वडिलांचे आमदार खूप जवळचे आहेत. तुमच्या आमदाराला तिथं कोणीही खात नाही. तुमच्या आमदाराला तिथं मुख्यमंत्र्यात जाऊन 10 वेळा पाया पडावं लागेल, तेव्हा मुख्यमंत्री अलाव करणार की हा ठीक आहे याची बदली करा. एवढ्या सहजासहजी बदली होत नाही, कारण ज्यानं बदली केली त्या आयुक्ताच्या मागे नंतर लोक लागतात. त्याच्यामुळे आयुक्तानं सांगितलंय नियम असेल, डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर मी पाठवतो, अन्यथा मी पाठवणार नाही. ठीक आहे. आता तुम्हाला बदली कळली, तुमच्या कामाचं स्वरूप कळले. आता आहे सुट्ट्या. सुट्ट्या काय आहेत की तुम्हाला आठवड्याच्या 2 दिवस सुट्ट्या आहेत. कोणकोणत्या? शनिवार, रविवार. आता विषय असा आहे की इतर तुमचं पोलीस खातं असेल, दारूबंदी असेल, वन विभाग असेल, म्हणजे जिथे युनिफॉर्म पोस्ट आहे, परिवहन विभाग असेल, इथं सुट्ट्या फिक्स नसतात. परंतु ह्या सिव्हिल पोस्ट आहेत, आठवड्याच्या 2 सुट्ट्या असतात. मग जर आपण 52 आठवडे पकडली तर 104 सुट्ट्या फक्त रविवारच्या झाल्या. 365 पैकी आपण हिशोब काढतोय. हा, आता तुम्ही फक्त सुट्ट्या मोजत राहा, म्हणजे हे काम किती दिवस असते. अर्जित रजा म्हणजे काय असतं की तुम्हाला वर्षभरात एकूण 30 सुट्ट्या मिळतील. ह्या सगळ्या पेड असतील आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा की मला अशा अशा कामामुळं 15 दिवस किंवा महिनाभर सलग सुट्टी पाहिजे. माझं लग्न आहे, माझ्या भावाचं लग्न आहे, तुम्ही काहीही कारण देऊ शकता. फक्त तुमच्या वरिष्ठांनी ती रजा मान्य केली पाहिजे. वरिष्ठ मान्य करतात, पण तुम्ही म्हणले मार्चच्या काळातच मला सुट्टी पाहिजे, मग ऐकत नाहीत. मग ते काय म्हणतात, 1 महिन्याऐवजी 8 दिवस घे. नाही तर मार्चेंट होऊ दे, सगळं टॅक्सचं डोक्याचं ताण जाऊ दे, म्हणजे आम्ही जर हलके होऊ, मग तुझा सुट्टीला आणि तुझे कामं करतो आम्ही, असं चालत नाही. मग हे काय म्हणतात की बाबा हे तुझं लग्न पुढे घे, तुझं काय असेल, घराचं काम असेल, अजून काय असेल ते पुढे घे, जेणेकरून तुला आम्ही सुट्ट्या ऍडजस्ट करून देऊ. एका वर्षामध्ये 30 सुट्ट्या ह्या तुम्हाला मिळतात की ज्याचं तुम्हाला फुल पेमेंट मिळतं. सुट्टी तुम्ही लग्नाला घ्या, फिरायला घ्या, नाही तर शेतात जाऊन झोपायला घ्या, काहीही अडचण नाही. पुढच्या अभ्यासाला सुद्धा घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज द्यायचा आहे आणि तो अर्ज वरिष्ठ मान्य करतात. फक्त काहीतरी इन्स्पेक्शन आहे आणि मार्चेंट चालू आहे आणि तुम्ही म्हणले नाही मला सुट्टीच पाहिजे, नाही मिळत. ओके, पुढे बघा. किरकोळ रजा तुम्हाला सध्या 8 मिळतात. तर ह्या 8 रजा तुम्ही ऐनवेळी सुद्धा घेऊ शकता, की मी अचानक आजारी पडलोय, मी नाही येऊ शकत. ठीक आहे, किंवा अचानक मला काहीतरी घरात इमर्जन्सी काम निघालं म्हणून मी येऊ शकत नाही. इथं तुम्ही अर्ज दिला नाही तरी चालते. वैद्यकीय रजा एका वर्षामध्ये तुम्हाला 15 मिळतात पेड. पेड म्हणजे काय आहे की तुम्हाला ह्या सुट्ट्या मिळतात. तुम्ही सांगू शकता की माझा पाय दुखतोय, माझी पाठ दुखतेय, मला आंबे खाल्ल्यामुळे जरा पोट आता पचत नाही, पण तुम्ही ह्या सुट्ट्या 15 दिवस घेऊ शकता पेडवाल्या.
एक्स्ट्रा पाहिजे तुम्ही घेऊ शकताय. मग जे विद्यार्थी असतात आपले, की ज्यांचं आता सिलेक्शन झालंय, ते आता शासकीय कर्मचारी झालेत आणि मग त्यांना अभ्यास करायचा असतो, त्यांना कुठेतरी फिरायला जायचं असतं, त्यांचं गावाकडे काहीतरी वेगळंच काम चालू असतं, नाही का? कांदे लावायचेत, बटाटे लावायचेत. मग तो काय करतो, इथं वैद्यकीय रजा वाढवतो. मग इथं तो 40 दिवस घेतो, 50 दिवस घेतो. मेडिकल सर्टिफिकेट एकच, पाठ दुखते. कसं कसं होतंय? हे असलं की जमून जातं. बाकीच्यांना लय डॉक्युमेंट जुळवावं लागतं. त्याच्यामुळे हे सोपा उपाय करतात, की हाडं दुखत आहेत, पाठ दुखत आहे, मान दुखत आहे. मग कुठलंही मशीन तुम्हाला असं नाही, की बाबा गॅरंटी ह्या मशीननं तपासलं की लगेच कळतं, की ह्याची पाठ दुखत नाही. असं कुठलं मशीन नाही. जसं कसं कसं होतं ह्या आजाराला उपाय नाही, तसं इथं पण त्याला डायग्नोसिस नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही, माझं मन लागत नाही. मग आता हे कुठल्या मशीनला कळणार? माझं मन लागत नाही. मला कसं तरी होतंय. मला कोणाची तरी आठवण येते. आता हे कसं शोधायचं कोणाची आठवण येते? असं काही मशीन अजून माणसानं निर्माण केलेलं नाही आणि निर्माण होण्याची शक्यता नाही. कारण माणूस खोटं बोलायला एक नंबर आहे. तसं इथं कर्मचारी काय करतात, आमच्यासारखे किंवा इतर सुद्धा अभ्यासासाठी सुट्ट्या टाकायची. 40 दिवस. राज्यसेवा मेन्स आली, गेलं पळून. पळून गेलं की येतच नाही. नुसती मेडिकल सर्टिफिकेट तिकडून. पाठ दुखती, ट्रीटमेंट चालू आहे. एक्स-रे काढायचा कोणाचा तरी द्यायचा पाठवून. म्हणजे इथं तुम्ही सुट्ट्या घेऊ शकताय. आता ह्या तुम्हाला 365 पैकी ह्या किती झाल्या? 45, 50च पकडा फक्त आणि ह्या 105च पकडा. म्हणजे 155 दिवस तर नेट सुट्ट्या झाल्या. म्हणजे तुम्हाला काम करायचंय फक्त अर्धे दिवस. आता अर्धे दिवस राहिले. त्याच्यामध्ये सुद्धा तुमची हॉलिडे आले, तुमची दिवाळी आली, 15 ऑगस्ट आला, 26 जानेवारी आला, वेगवेगळे ईद आल्या, गणपती आले. ह्या सुद्धा तुम्हाला एक 8-10 सुट्ट्या एक्स्ट्रा मिळून जातात. म्हणजे त्या सुट्ट्या अजून वाढतायत. ठीक आहे. म्हणजे ह्या सुट्ट्या तुमच्या 155च्या कुठे 165ला जाऊन बसल्या आणि आता फक्त तुमच्या हातात राहिलेत 200 दिवस कामाचे. ह्या 200 दिवसामध्ये सुद्धा अनेकदा काहीच काम नसतं. कधी-कधी इलेक्शन ड्युटी लागते. 2-3 दिवस वर्षातून संपच असतो. आम्ही होतो संपात सहभागी, त्याच्यामुळे आम्हाला माहिती की इथं काय असते बोंब. तर इथं संप असतो. इथं कोणाचा तरी वाढदिवस असतो, सीनियरची बदली झालेली असते, ज्युनियरची बदली झालेली असते, कोणाचा तरी बर्थडे असतो. 4-8 दिवस झाले कोणाचा तरी बर्थडे येतो. 2-4 दिवस झाले कोणाचं तरी काहीतरी होतं आणि मग ते सगळं एंटरटेनमेंट चालू असतं आणि अशा पद्धतीनं तुमचं वर्ष कसं निघून जातं तुम्हाला सुद्धा कळत नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोक काय करतात, व्हिजिट करतात. म्हणजे सिनियरला थोडंसं चांगले संबंध ठेवायचे किंवा सिनियरला सुट्टी पाहिजे असते, तुम्हालाही पाहिजे असते. सर मला शुक्रवारी व्हिजिटला जायचंय, अमुक अमुक ठिकाणी भाय खळ्याला असा असा प्रॉब्लेम झालाय, एक नोटीस देऊन येतो. मग हा नोटीस द्यायला जातो गुरुवारी संध्याकाळी. नोटीस देतो आणि तसाच गावाकडे पळून जातो. हा दाखवतो डॉक्युमेंटला शुक्रवारी मी व्हिजिटला गेलोय. मग हा शुक्रवार आणि शनिवार रविवार सलग सुट्टी घेतो. त्यातही जर सोमवारी जोडून सुट्टी असेल तर हा 2 दिवसाची सुट्टी पुन्हा 4 दिवस करतो, दणकावून सुट्टी हाणतो आणि गावाकडे येऊन किंवा इकडे बाहेर मित्रांना भेटून वैतागून मग पुन्हा जॉईन होतो. अशा पद्धतीने सुट्ट्या असतात, मोकर असतात. आता त्यासोबत एक महत्वाचे राहिले ते म्हणजे मातृत्व रजा आता 9 महिन्याच्या केलेल्या आहेत. आता 9 महिन्याच्या ह्या सुट्ट्या कोणाला? मातृत्व रजा कोणाला? मातृत्व रजा ज्या आहेत ह्या मातृत्व रजा सध्या आता 9 महिने केलेल्या आहेत. आधी 6 महिने होत्या. की 6 महिने तुम्ही प्रेग्नन्सीमुळे घरी बसायचे. तुम्हाला ऑफिसला येण्याची गरज नाही. तुम्हाला त्याचं फुल पेमेंट मिळणार. एकही रुपया कट होणार नाही. उलट तुम्हाला मुलं झालीत म्हणून शासन तुमच्यावर थोडा एक्स्ट्रा खर्च करणार आणि तुम्हाला ऑफिसला न येता एवढी सुट्टी मिळणार. अजून तुम्हाला वाटलं अजून 2 महिने घ्यायची तर अजून 2 महिने घेणार तुमच्या बाळाच्या संगोपनासाठी. ठीक आहे. तिथून पुढे मात्र तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. तुमच्या तिथं पाळणाघराची सोय केली जाईल. पण तुम्ही कधी सांगितलं की माझ्या मुलाला संडास लागली, जुलाब लागले तर तुम्हाला सुट्टी मिळते. तुम्हाला कोणीही अडवत नाही. ठीक आहे. मग आता ही मातृत्व रजा आहे. आता ही कोणाला मिळते? समजा एखादी मुलगी आहे, ती गृहिणी आहे आणि तिला आधीच एक मूल झालेलं आहे. आता मुलं तुम्ही लपवू शकत नाहीत आणि असं खोटेपणा करायचं नाही. नंतर उघडकीस आलं तर खूप प्रॉब्लेम होतात शासकीय कर्मचाऱ्यांना. म्हणून समजा एखाद्या मुलीचं सिलेक्शन होण्याआधी, जॉईनिंगच्या आधी एक मूल झालेलं आहे तिला आणि जॉईनिंग नंतर दुसरं मूल झालं तर ही सुट्टी तुम्हाला एकदाच मिळणार. जर समजा जॉईनिंगच्या आधी दोन्ही मुलं झालेली असतील, 2 मुलं आणि तुम्ही म्हणताय तिसरं, मुळात तिसरं झालं की तुमची नोकरी जाणार, ऑटोमॅटिक जाणार. एखादं म्हणण नाही आम्हाला दोन्ही मुलीच आहेत आणि मग वंशाला दिवा पाहिजे, मग आम्ही तिसरं होऊ देतो. पण तिसरं झालं तुम्ही म्हणले की नाही आम्हाला पहिलं दत्तक द्यायचं मावशीला, बहिणीला दत्तक दाखवायचं डॉक्युमेंटला आणि मग तिसरा मुलगाच होऊ द्यायचा. तरी सुद्धा कोणीही कंप्लेंट केली तर डीएनए मध्ये दिसतंय की तुम्हाला तिसरं अपत्य आहे, त्याची चौकशी होती आणि नको नको ते
लफडे मागे लागले की हातची नोकरी जाते. ठीक आहे, हा एक विषय झाला. जर समजा तुमचं सिलेक्शन नंतर 2 मुलं झाली तर तुम्हाला दोन्ही वेळेस 9-9 महिन्याची पेड सुट्टी मिळते. समजा एखाद्या बाईचं असं झालं की पहिल्या प्रेग्नन्सीला बिचारीला जुळं झालं, म्हणजे 2 मुलं झाली. मग आता 2 मुलं झाल्यानंतर दुसऱ्यांदा जर तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, सोबत नोकरी जाणार. जर बाळ जन्माला आलं जगात तर. ठीक आहे. तर इथं विषय असा आहे की 2 अपत्यांसाठी असा स्पष्ट उल्लेख आहे की तुम्हाला 2 अपत्यांसाठी सुट्टी मिळणार आहे, 2 प्रेग्नन्सीसाठी नाही. 2 प्रेग्नन्सी आणि 2 अपत्य वेगळी गोष्ट आहे. एखाद्या महिलेला सलग 2 वेळा ट्विन्स होऊ शकतात, म्हणजे जुळं होऊ शकतात. तर एकदा पहिलं झालं जुळं, मग मुलगा असेल, मुलगी असेल, दोन्ही मुलं असतील किंवा मिक्स असेल तरी सुद्धा तुम्हाला 2 अपत्यांसाठी सुट्टी मिळते, 2 प्रेग्नन्सीसाठी नाही. त्यातही अजून काही मुलींना प्रश्न पडलेला असेल की बाबा समजा असं झालं की एखादी बाई प्रेग्नंट होती, तिनं पहिल्या वेळेस पहिल्या बाळाला जन्म दिला. दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस तिचं 9व्या 10व्या महिन्यात, 9व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 7व्या महिन्यात अबॉर्शन झालं, पण तिने सुट्टी आधीच घेतली होती. तर मात्र तिला तिसऱ्यांदा सुट्टी मिळत नाही. तर तुम्हाला ते मागचे जे 9 महिने आहेत त्यातला जो उरलेला काळ आहे तो वापरायचा आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला असं झालं की दुसऱ्यामध्ये 2 मुलं झाली, म्हणजे सॉरी, पहिल्याला 1 झालं, दुसऱ्याला 1 झालं, तर तुमच्या इथं सुट्ट्या संपल्या. ओके? तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची की 2 अपत्यासाठी एकूण 18 महिने, परंतु सिलेक्शन झाल्यानंतर एकदाच. ठीक आहे. पुढचं आहे की तुम्हाला सुविधा काय काय मिळतात, तुमचा वैद्यकीय खर्च कोण भागवतं, कसं होतं. समजा आपण प्रेग्नन्सीचं बघतोय, प्रेग्नन्सीमध्येही आमच्या अनेक कलिग लोकांनी सुट्ट्या घेतल्या होत्या. आम्हाला थोडं प्रेग्नन्सीचं माहिती आहे घरात असल्यामुळं सगळा विषय. तर इथं विषय आहे की तुमचं प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला सगळा शासन खर्च करते. पण शासन काय सांगतंय की तुम्ही शासकीय दवाखान्यात जा, मग आम्ही तुमचं बिल क्लिअर करतो. शासकीय दवाखान्यात खर्चच येत नाही, कारण तिथं सगळ्या सुविधा आपल्याला माहिती महाराष्ट्र शासनात कशा सुविधा आहेत. मग त्या सुविधा असल्यामुळे आपण काय म्हणतो, नाही आमची डिलिव्हरी कुठं होणार, प्रायव्हेटलाच होणार. ठीक आहे. तर इथं तुम्हाला शासन सांगते की डिलिव्हरी असेल, हातपाय मोडणं असेल, नाही तर किडनी बदललं असेल, हा सगळा खर्च तुम्ही शासकीय दवाखान्यात केला पाहिजे. पण त्याला अपवाद दिलाय. जर समजा इमर्जन्सी केस आहे आणि जवळ शासकीय दवाखाना तेवढ्या लेवलचा उपलब्ध नाही, जिथे तेवढ्या सुविधा आहेत, तर तुम्ही खाजगीला सुद्धा दाखवू शकता. मग सगळे कर्मचारी काय करतात की तुमचा छोटा मोठा सगळा खर्च, जिथे तुम्ही ऍडमिट राहता 24 तासापेक्षा जास्त, जिथे इन्शुरन्स लागू तिथं शासन लागू. ठीक आहे. तर इथं तुम्ही खाजगी दवाखान्यात दाखवू शकता. मग सगळे लोक खाजगी दवाखान्यात दाखवतात. पाय मोडला, खाजगीत दाखव. प्रेग्नन्सी आहे, खाजगीत दाखव. कॅन्सर आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, नाहीतर कुठेतरी हातपाय मोडलाय, सगळं कुठं दाखवतात, खाजगीत दाखवतात. आणि तिथं गेल्यानंतर सांगतात की ते आम्हाला हॉस्पिटल जवळ नव्हतं, ॲम्ब्युलन्स त्या हॉस्पिटलची आली होती, आम्ही तिकडे गेलो, असं काहीतरी दाखवतात. मग हा वैद्यकीय खर्च शासन म्हणते आम्ही काय देणार नाहीत. मग ते मान्य करण्यासाठी मग टेबला खालून द्यायचं, 10% हॉस्पिटलला, 10% सिव्हिल सर्जनला, 10% मंत्रालयात, 10% तुमच्या विभागाला. असं करून करून 30-40% पेमेंट हे वाटण्यात जातं. 50-60% पेमेंट यायला एखादं वर्ष लागून जातं. एक वर्ष लागतं. आमच्या जवळच्या केसेस आहेत की त्या लोकांना पेमेंट वसुलीसाठी एक वर्ष लागलं आणि सगळ्यांना टक्केवारी द्यावी लागली. पण त्यांचा काय नियम आहे, त्यांचंही बरोबर आहे ना, की हे नियमातच बसत नाही. नियम काय सांगतोय, तुम्ही शासकीयमध्ये जायला पाहिजे, तुम्ही गेले का, नाही गेले. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या सुविधा आल्यात, पण आपण त्या घ्यायला तयार नाहीत, कारण आपल्याला माहिती आपलेच चांगले नाहीत. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला तो वैद्यकीय खर्च जो आहे तो शासन देतं, पण मग शासनाचे लोक टक्केवारी खातात, मग मंत्रालयापर्यंत जाते. ही पण गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यासोबत तुमचं शासकीयमध्ये असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. किडनी ट्रान्सप्लांट केली तरी सुद्धा शासन पैसे देतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, संबंधित कर्मचारी त्याच्यासोबत त्याचे फॅमिली मेंबर म्हणजे चुलत भाऊ नाही, लग्न झालेली बहीण नाही, अनमॅरिड बहीण, अनमॅरिड भाऊ, आई वडील आणि मुलं असतील तर मुलं, एवढे सगळे लोक हे तुमचे फॅमिली मेंबर असतात. एवढ्या सगळ्यांना सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही नोकरीला लागली आणि तुमच्या वडिलांना तिकडे शेतात काहीतरी नांगर हाकताना ट्रॅक्टरच पायावून गेला, पाय मोडला, पाय कापावा लागला, तर तिथं सुद्धा शासन काय म्हणते की हे आमचेच स्टाफ मेंबरचे आई वडील आहेत, त्याचीच फॅमिली आहे, तर आम्ही तिथं खर्च देणार. ओके. तर तो खर्च निघतोय. तुमच्या मुलानं बसल्या बसल्या काहीतरी कुटाणा केला, यानं दुसऱ्याला दगड मारला, त्याचं डोकं फुटलं, त्याला बरेच टाके पडले, 20-25 2-4 दिवस ऍडमिट होतं, तरी सुद्धा शासन म्हणते की आपल्याच कर्मचाऱ्याच्या 2 मुलांनी भांडणं केलेले आहेत आणि एवढे एवढे टाके पडलेले आहेत, तर तो खर्च सुद्धा आपण करायचा आहे. मग तुम्ही खाजगीला जाता आणि तिथं बिल वाढवून घेता. म्हणजे 1 लाख बिल झाले, त्यांना म्हणायचं 2 लाख बिल बनव. मग ते बिल वजा होत होत टक्केवारी देतात
पुन्हा 90,000 ह्याला कर्मचाऱ्याला मिळून जात. ओके. सध्या काय करतात कर्मचारी बहुतेक हे प्रायव्हेट कंपनीचा इन्शुरन्स काढून ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती की शासन लवकर देत नाही. दिलं तर 2-2 वर्ष लावतंय. शासनाच्या सुविधा चांगल्या नाहीत. असाही प्रॉब्लेम आहे. आता बघा, घर भाडं किंवा शासकीय घर. आता घर भाडं म्हणजे काय आहे? शासनाने सांगितले की आम्ही तुम्हाला राहण्याची सुविधा देऊ. खाण्याची नाही म्हणले, राहण्याची. मग राहण्याची सुविधा शासन देऊ शकत नाही. कारण आता आपल्याला माहिती की लोक किती रस्त्यावर राहतात, किती योजना आपल्या आवास योजना फ्लॉप आहेत सगळ्याच. तर ह्या लोकांना, शासकीय लोकांना देऊ शकत नाहीत. म्हणून शासन काय करते? HRA म्हणजे होम रेंट अलाउन्स तुम्हाला महिन्याला देतं, की बाबा तुम्हाला आम्ही महिन्याला 7-8 हजार देतो. ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ऍडजस्ट करून राहा. थोडं लांब राहा, जवळ राहा, कसंही राहा. मग एवढ्यामध्ये तुम्हाला इथं राहायचं आहे. मग ते तुमचं जे पेमेंट आहे 40,000, त्याच्यामध्ये 6-7 हजार, 8 हजार हे फक्त HRA असते. लक्षात, म्हणजे तुमचं घर भाडं असते. शासकीय घर शक्यतो ह्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला मिळतच नाही. अनेक वर्ष एखादा उमेदवार मुंबईतच आहे, खूपच तगडा वशील आहे, त्याच्या आमदार खासदारांना लय ताकद लावली, तर थोडीफार शक्यता आहे, अन्यथा नाही. म्हणजे तुम्ही जर टॅक्स असिस्टंट लोक एका बॅचचे 500 पैकी 300 मुंबईत गेले, एकालाही मिळणार नाही. 0% शक्यता. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की शासकीय घर मिळणार नाही, पण त्याच्याऐवजी भाडं मिळेल. जर एखाद्याला मिळालं चुकून हुकून 10-20 वर्षानंतर, तर मग त्याचा जो पेमेंट आहे सध्याच्या घडीत सांगतोय मी, ते -8 केलं तर हातात फक्त 32 देणार, की बाबा आम्ही तुम्हाला घर उपलब्ध करून दिले, आता आम्ही तुम्हाला घर भाडं देऊ शकत नाही. हाच नियम सगळ्यांना लागू आहे. मृत्यू झाला, समजा तुमचं सिलेक्शन झालं आणि लोकल मधून तुम्ही चालला होतात, परंतु दरवाजात ढकल नेऊन वादविवाद झाले आणि समोरच्या UP बिहारच्या भैयानं तुमच्या पोटात चाकू घुपसला. एकदा नाही 2-4 वेळा घुपसला, तुम्ही मेलात, खपलात तुम्ही. आणि तुम्ही खपल्यानंतर मग तुमच्या घरच्यांचं कसं होईल, तुमच्या बायकोचं कसं होईल, मुलांचं कसं होईल किंवा आई वडिलांचं कसं होईल, ह्याची काळजी शासनाला असते. म्हणून शासनाने डॉक्युमेंटमध्येच लिहून ठेवलंय की जर समजा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर आम्ही त्याला काय करू माहिती का? एक विशिष्ट रक्कम देऊ किंवा त्याच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी देऊ. म्हणजे समजा तुम्ही मेलात तर तुमच्या जागी लग्न झालेलं असेल तर तुमच्या बायकोला पहिला प्रेफरन्स, लग्न झालेलं नसेल, लग्न व्हायच्या आधीच तुम्हाला भयानं खूप असलं आणि तुम्ही मेलात, तर अशा वेळी तुम्हाला तुमची जर अनमॅरिड बहीण असेल किंवा अनमॅरिड भाऊ असेल तर त्याला लग्न हे दिले जाते. किंवा अजून एक शासनाचा पर्याय असतो की तुम्ही कोणीच नोकरी देऊ नका, आम्ही तुम्हाला अर्धा पगार घर बसल्या पाठवतो. अशी एक सुविधा असते. या अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या सुविधा मिळतात जर तुमचा मृत्यू झाला, भयानं खुपसलं तर. अपंगत्व आलं म्हणजे भयानं खुपसलं, पण काय झालं, त्याला आऊट गेलं, त्याला मारायचं होता इथं, पण तो गेला हाताला, तुमचा हातच तुटला. आणि लक्षात, मुंबईतल्या लोकलला खूप गर्दी असते. टॅक्स असिस्टंट नाही तिथं, तुमचा असिस्टंट कमिशनर सुद्धा त्याच लोकांना लटकलेला असतो, फक्त तुम्हाला माहित नसतो हा कुठल्या ऑफिसला आहे. MP आपल्या मुंबईमध्ये लोकांना लटकून जाणं काही मोठा विषय नाही. ठीक आहे. तर इथं तुमचा हात मोडला आणि हात तुटल्यानंतर तुम्हाला काम करता येईल ना, तर शासन तुम्हाला त्यातल्या त्यात सोपं काम देतं की जेणेकरून तुम्हाला काम करता येईल तिथं. अशा पद्धतीनं काय होतंय, तुमचा कामाचा लोड कमी होतोय, शासनाला त्यांचा माणूस मिळतोय. आलं लक्षात? थोड्या सुविधा काय देतात तुम्हाला, की बाबा ह्याला अँटी करप्शन नेऊ नका, नको त्या ठिकाणी ड्युटी लावू नका, ह्याला ह्याच्या गावाला पाठवा. म्हणजे गावाकडच्या लोकांकडे हा लक्ष देईल आणि गावाकडचे लोक ह्याच्याकडे देतील. म्हणजे समजा एखादा मुंबईला आहे, त्याचा हात भयानं तोडला आणि हात तोडल्यानंतर त्याला व्यवस्थित काम करता येणार, तर तो जर म्हणला की आता नाही मला बदली करून इकडे जायचं चंद्रपूरला माझ्या गावाला, ते म्हणते जा बाबा ह्याला पाठवा पहिला. मग तुमची बदलीला तुम्ही पात्र होता इथं. ठीक आहे. इथं तुम्ही बदलीसाठी पात्र होता आणि इथं तुमची बदली तुमच्या गावाला होती. पुढं आहे की किरकोळ प्रवास भत्ता. तुम्ही म्हणले की मी व्हिजिटला चाललोय, मुंबईतच पोस्टिंग, त्याच्यामुळे सगळ्यांना मी मुंबईत सांगतोय. आम्ही होतो आणि तुम्ही सुद्धा मुंबईतच असणार आहेत. तुमच्यापैकी 70% लोक, 80% लोक जे सिलेक्ट होणार आहेत. मग तिथं मुंबईत गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला बांद्र्याला व्हिजिट आहे. तर तुम्ही व्हिजिटला गेले आणि व्हिजिटला गेल्यानंतर तुम्हाला ते प्रवास भत्ता म्हणून देतात. ते म्हणतायत बेस्टचं तुम्ही तिकीट काढून आणा किंवा ऑटो रिक्षाचं बिल आणा, ओलाचं बिल आणा. मग आम्ही तुमचं ते बिल त्या महिन्याच्या शेवटी किंवा 1-2 महिन्यांनी पास करून देतो. मग ते काय ₹20, ₹50, ₹100 असेल एवढं बिल असतं, ह्याच्यापेक्षा जास्त बिल नसतं. तुम्हाला काय विमानाचा प्रवास फुकट मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची की ते लोक कोणीही प्रवास किरकोळ प्रवास भत्ता घेत नाहीत. जो तुमच्या पगारामध्ये जवळपास सध्या ₹1,000 प्रवास भत्ता मिळतो, की तुम्हाला गाडी चालवण्यासाठी किंवा लोकलचा पास काढण्यासाठी ₹1,000 लागू शकतात. तेवढे ₹1,000 ते देतात. ठीक आहे. अशा सुविधा असतात. कामाचं स्वरूप तुम्हाला सांगितलं की टॅक्स असिस्टंट आणि STI ह्यांच्या कामामध्ये जवळपास काहीही फरक नाही. हा ह्याला सिनियर नाही, फक्त ह्याचं प्रमोशन होऊन हे होतं.
वेगळं काहीच नाही. समजा एखादं पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनमध्ये सिनियर PI इंचार्ज आहे, तिथं 2-3 PI आहेत, तिथं एक API आहे आणि API सोबत एक PSI आहे, हेड कॉन्स्टेबल आहे, कॉन्स्टेबल आहे. तर PSI काय त्या API ला विचारत नाही. PSI काय करतो, मला सुट्टी पाहिजे, सिनियर PI कडे जातो, साहेब मला सुट्टी पाहिजे, ही माझी अर्जी त्रास आहे, मला भरून द्या. मला ड्युटी कुठे लावायची, सिनियर PI त्याच्या ड्युटी ऑफिसरला सांगतो, जा तू आज अमुक अमुक ठिकाणी बंड गार्डनला बंदोबस्ताला जा, जा तू दगडूशेठला बंदोबस्ताला जा, अमुक अमुक मुख्यमंत्री येणार आहे, अमुक अमुक आमदार आंदोलन करतोय, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात तू जायचंय बंदोबस्ताला, त्यांची काय टीम असेल तो पाठवतोय. म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्या संबंधित यंत्रणेमध्ये त्या APIचा तसं बघितलं तर काहीच रोल नसतो. फक्त हा 2 स्टार लावून बसलेला असतो, तो 3 स्टार लावून बसलेला असतो. ह्याचं त्याच्याकडे काहीही अडलेलं नसते. लक्षात, ड्युटी लावताना वेगळी लावली जाते. हा, जर एखादं काम आहे तपासाचं की तिथं इन्चार्जेस तो संबंधित API आहे, संबंधित म्हणतो मी कारण अनेक API आहेत ना, तरच तो तेवढ्या पुरतं त्याला काम सांगू शकतो, अन्यथा नाही. तसंच आहे इथं. शक्यतो काय असतं, एखादा STO आहे किंवा एखादा ACST आहे, ह्यांचं मी काय सांगतो कारण ह्यांचे पद जास्त आहेत, ह्यांची एक टीम असते, हे स्वतः प्लस एखादा STI किंवा एखादा टॅक्स असिस्टंट किंवा दोन्ही पण, असे दोन्हीही त्या टीम मध्ये असतात. परंतु दोघांनाही इंडिपेंडंट कामं असतात किंवा दोघांनाही विभागून दिलेले असतात. कधी कधी हा माणूस या माणसापेक्षा हुशार असतो. तुम्ही म्हणता कसं काय हुशार असतो, अरे बाबा हा प्रमोशन न भरलेला असू शकतो, हा 30 वर्षापूर्वी शिपाई म्हणून घेतला होता तिथं, हवालदार म्हणून की इकडून तिकडे फाईल घेऊन जाईल, त्याचं प्रमोशन होता होता तो इन्स्पेक्टर झालाय, तो हुशार याच्यातला भाग नाही. कदाचित तो काहीतरी कमी डोक्याचा असेल पण पाठांतर चांगला असेल, तो पाठांतरामुळे तिथपर्यंत पोहोचलाय म्हणून तो STI झालाय. STI म्हणजे काय हुशार जमात असते अशातला काही भाग नाही, किंवा टॅक्स असिस्टंट पण हुशार असते अशातला भाग नाही. दोन्हींचं सांगतो मी, दोन्ही जर समान हुशार असतील, समान म्हणजे ऑलमोस्ट समान, कारण जागा जवळपास तेवढ्याच असतात, फक्त यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असतं, त्यांच्याकडे नसतं, वेगळं काहीही नाही. पेमेंटमध्ये फरक आहे मान्य, पण कामामध्ये जवळपास साम्य आहे, वेगळं काहीच नाही. आणि ह्या टीम मध्ये ह्या वरिष्ठांना सांगायचंय, ह्यांच्याकडून सुट्ट्या घ्यायच्यात, ह्यांना काय अडचण आली तर ह्यांना विचारायचं आणि हे जे सांगतील यांचं ऐकायचं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं असं काही नसतं की बाबा STI काहीतरी सांगाल, हे उद्या सुट्टी घ्यायची नाही, तुझी सुट्टी कॅन्सल करतो, काही संबंध नाही. आलं लक्षात, किंवा ह्याला काय दमदाटी करायची किंवा विचारायची गरज नाही. हा जर ज्युनियर म्हणून तिथं गेला असेल, कामच माहिती नाही काय करायचं, तर ठीक आहे, तो सर म्हणू शकतो. पण त्याच वेळी जर एखादा टॅक्स असिस्टंट सेम टेबलवर 2 वर्षापासून काम करतो आणि STI नवीन तिथं जॉईन झालाय, तर त्यालाही सर म्हणूनच सगळं विचारावं लागतं, माहिती काढावी लागते आणि ती माहिती पुढे द्यावी लागते. ठीक आहे, त्याच्यामुळे कामाचं स्वरूप पण काहीच नाही, जवळपास सेमच आहे. पेमेंटमध्ये मात्र तफावत आहे, मोठी तफावत आहे, अगदी 1.5 पटीचा फरक आहे. प्रमोशन झाले हे होतात, मुळात तिथं काय वादविवाद घालण्याचं कारण नाही, फक्त हे 2 पद आहेत आणि हे सोबत काम करतात एवढं मला सांगायचं. ठीक आहे, आणि कामाचं स्वरूप सेमच असतं, दोघांनाही व्हिजिटला जावं लागतं. 8-15 दिवस झाले की 1-2-3 लोकांची ती यादी काढतात की बाबा ह्या पिनकोडमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला जायचंय, त्यांना अशी नोटीस घेऊन जायचंय किंवा तुम्ही 10 कोटीचा, 5 लाखाचा, 2 लाखाचा, 50,000चा टॅक्स चुकवला आहे किंवा तुमचं हे टॅक्सेशन व्यवस्थित नाही, आम्हाला फाईल ऑडिटला पाहिजे. अशा पद्धतीनं व्हिजिटला जायचं असते, किंवा काही लोकांना ऑफिसला सुद्धा बोलवायचं असतं. आता ऑफिसला बोलवणं बंद झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचं कामाचं स्वरूप आहे. पुन्हा एकदा सांगतो, बॅच आहे, चांगली आहे, आमच्या अनुभवास तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. बॅच आवडली नाही तर आम्ही तुम्हाला 4-5 दिवसामध्ये सांगितलं तर पैसे रिटर्न देतो, असं महाराष्ट्रात कोणी देत नाही. आणि फक्त 1100 रुपयामध्ये तुम्हाला प्री प्लस मेन्स PSI व्हायचं असेल तर प्लस इंटरव्ह्यू सुद्धा आम्ही इथं अरेंज करत असतो. इंटरव्ह्यू PSIचा रद्द झालेला नाही, ही गोष्ट सगळ्यांनाच लागू होती. सगळ्यांचा एकच सिलेबस आहे, त्यामुळे एकच बॅच आहे, चांगली बॅच आहे, अनुभवी शिक्षक आहेत, UPSC मधून सिलेक्ट झालेले आहेत, MPSC चे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, संबंधित विषयाचे तज्ज्ञ आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता ह्या जागा आहेत लिपिक पदाच्या 1864. इथं तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश टायपिंग लागतं, दोन्ही असेल तरी चालणार आहे. ठीक आहे, आणि इथं टॅक्स असिस्टंटला मात्र 282 जागा आहेत, ह्या सुद्धा जागा वाढणार आहेत आणि ह्या सुद्धा वाढणार आहेत. दोन्ही पदांसाठी एकच पूर्व आहे, एकच मुख्य आहे आणि एकच लिस्ट लागणार आहे की बाबा ही तुमची गुणवत्ता यादी आहे, या गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला काय लागतं. इथंही काय आहे की यांचं पेमेंट कमी आहे, इथं बँड S8 आहे आणि इथं बँड S6 आहे.
हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जातात. हे मात्र तुमच्या जीएसटी जे मेन डिपार्टमेंट आहे आपलं वित्त विभाग, हे वित्त विभागाचे कर्मचारी आलं लक्षात. आणि हे मात्र वेगवेगळ्या विभागात टाकले जातात. जरी महसूल सहाय्यक असं नाव दिलेलं असलं किंवा मंत्रालयीन क्लर्क कोणी म्हणत असेल तरी सुद्धा वेगवेगळ्या विभागामध्ये ड्युटी लावली जाते. ठीक आहे, आता जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरणं चालू आहे. जे विद्यार्थी अनेक महिन्यानंतर व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा नवीन जाहिरात येणार आहे. सगळ्यात महत्वाचं एमपीएससी मार्फत मेगा भरती होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एमपीएससीचा पॅटर्न समजणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही. आणि हेच आपल्याला बॅच मधून किंवा वेगवेगळ्या आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सांगत असतो. ह्याचा सुद्धा तुम्ही नक्की फायदा घ्या. तुमचे काही डाऊट असतील तर नक्की विचारा आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला कळली नसेल तर ते सुद्धा विचारा, जेणेकरून आम्हाला सांगता येईल. आम्ही ज्या नोट्स तुम्हाला देतोय, ज्या माहिती तुम्हाला सांगतो त्याचा सुद्धा 100% फायदा घ्या. आणि एवढ्या स्वस्तामध्ये एवढी चांगली गोष्ट तुम्हाला देतोय त्याचा सुद्धा फायदा घ्या, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपलं सिलेक्शन होईल